ओके. सर्वात आधी आपण खूप दिवसानंतर म्हणजे मला वाटतं आमच्या सर्व ताईंना पण मी खूप दिवसानंतर भेटतोय. मला आठवत नाही एक्झॅक्ट 15 डेज या 20 डेज या 30 डेज, मला पण माहीत नाही. बिकॉज ऑफ थोडंसं माझ्याकडे पण माझ्या घरी रिनोव्हेशनचं काम चाललं होतं. आणि म्हणून आपण एक नवीन बॅच आणि पुन्हा परत आमचं एक ॲडव्हान्स ट्रेनिंग ते पण पेंडिंग आहे. ते पण या बॅच बरोबर करायचं आहे. आणि त्या सर्व या थोड्याशा रिनोव्हेशनच्या धावपळीत खूप सारं लेट झालो आपण. 1 महिना लेट झालो, अजून पुन्हा परत लेट होऊ नये म्हणून आज भेटण्याचा प्रयत्न केला. पण एक मेसेज असेल किंवा एक काहीतरी कोणीतरी तुम्हाला रेफरन्स दिला असेल किंवा तुम्ही कुठेतरी सर्च केलं असेल की मला सो अँड सो मला काहीतरी शिकायचं आहे म्हणून कोणीतरी मार्केटमध्ये वेगवेगळे कोर्सेस असतात. अबॅकस टीचर असतं, वेदिक मॅथ टीचर असतं, रुबिक क्यूब टीचर असतं, पुन्हा परत आपण आपल्याकडे रोबोटिकचे कोर्सेस असतात. असं तुम्ही कुठेतरी शोधलं असेल किंवा कोणीतरी तुम्हाला रेफरन्स दिला असेल. एक्स वाय झेड तुम्ही पण कुठेतरी मार्केटमध्ये सर्च केलं पाहिजे आणि जरूर केलं पाहिजे. केलं पण असेल तर मी थोडंसाच औपचारिक सर्वांशी बोलणार आहे. आपली एकमेकाची ओळख करून घेणार आहे. माझी पण मी ओळख करून देणार आहे. मी एवढंच सुरुवातीला सांगेल, नंतर माझ्याकडे प्रेझेंटेशन तयार आहे. पण एक कदाचित आजपासून जर पुढे आपला हा प्रवास ब्रेन ट्रेन बरोबर तुमचा कोणाचा आधीच्या पण ताई मला दिसत आहेत या मीटिंगमध्ये, किंवा आज ज्या कोणी नवीन ताई मला या मीटिंगमध्ये दिसत आहेत, आजपासून जर कदाचित आय वी आर द फॅमिलियर, जर आपण पुढे हा प्रवास असा सुरू राहिला तर माझं पहिले एक ओळख करून देतो. मी नरेंद्र निकुम. ॲज एक ॲज एक स्टुडंट म्हणून मी गेल्या 15 वर्षापासून अबॅकस शिकतोय, वेदिक मॅथ शिकतोय, रुबिक क्यूब शिकतोय. मी विद्यार्थी म्हणून शिकतोय. तोच प्रवास तुमच्याबरोबर रोज माझा एक विद्यार्थी म्हणून असणार आहे. आणि म्हणून एक भाऊ म्हणून, कारण आपण तुम्ही लहान असाल मोठे असाल, एक भाऊ म्हणून तुमचं आणि माझं एक नातं असेल आता पुढच्या प्रवासामध्ये. म्हणून कदाचित मी तुमच्याकडनं शिकेल, तुम्ही माझ्याकडनं शिकाल, असा एक आपला एक जर्नी असणार आहे. 15 वर्षापासून मी रोज शिकतोय. मग मला कोणी विचारलं की किती दिवस लागतील, तर मी 15 वर्षात अजून शिकलो नाही. तर मग परत विचारू नका की मला मी किती दिवसात शिकेल. परत प्रामाणिकपणे सांगतो, 15 वर्षापासून रोज कुटी पारी होते माझी, आणि पुन्हा 2+2 - 3+5 रोज शिकत असतो. आणि शिकण्यामध्ये आवड आहे, शिकण्यामध्ये जिद्द आहे, शिकण्यामध्ये एक नवीन नाविन्यता आहे, म्हणून शिकायचा प्रयत्न करत असतो. म्हणून या सर्व तुमच्या काही मनातल्या वेगवेगळ्या संकल्पना असतील किंवा तुम्ही काही प्रश्न घेऊन आले असतील, मला पहिले ते एकदा समजून घेऊ द्या. पहिला दिवस आहे म्हणून माझी ओळख काय केली, नरेंद्र निकुम. किंवा मला सारं गाव मला नरू म्हणून म्हणतं. मला एक नरू भाऊ म्हणून जरी म्हटलं तुम्ही मला, कारण अख्खं गाव नरू म्हटलं, नरू म्हणतं, तर एक नरू भाऊ जरी म्हटलं, पण एक बहीण भावाचं नातं असणार आहे. पण मला पहिले तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये काय काय वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आलेत, नेमका काय रेफरन्स घेऊन आलेले आहेत, काय तुमच्या मनात काय अपेक्षा काय आहेत, कारण त्या त्या अपेक्षा माझ्याकडनं कशा पूर्ण होतील, किंवा काय काय खूळ डोक्यात घालून आलेले आहेत. खूळ खूप असतं मार्केटमधलं. मार्केटमध्ये खूप सारे खूळ भरून आलेले असतात. ते पण मला एकदा समजू द्या. आणि मग एक पुढच्या 10-15 मिनिटात पासून आपला शिक्षणाचा हा प्रवास किंवा एकमेकाला समजून घेण्याचा प्रवास मी पण तुमच्याबरोबर रोज शिकणार आहे. आपण शिकूया. ओके ना? तर मला वाटतं स्वातीताई, थोडक्यात मला माहिती सांगा, काय संकल्पना घेऊन आल्यात, म्हणजे एकदा पुढे मला सर्व इतकं जास्त बोलायची गरज पडणार नाही. डोक्यात काहीतरी तर विचार घेऊन आले असताल ना? खूड भरून आलं असेल ना? कुणीतरी बटाटे कांदे काहीतरी भरले असतील डोक्यात. फार अवघड असतं. 2-4 लाख रुपये खर्च करावे लागतात. बाई नांदी लागू नको. मी ऑलरेडी 5 लाख रुपये हो खर्चून हो सेंटर सुरू केलं. हो. डोंबल्याचं मला काही कळलं नाही. तू कशाला या भानगडीत पडते, असं काहीतरी काहीतरी डोक्यात घेऊन आलेले असणार. किंवा कोणीतरी म्हटलं असतं तर फारच सोपं असतं. समथिंग जे काय असेल ते मोजून 15-20 सेकंदात जे काही तुम्हाला सांगतं, अपेक्षा घेऊन जे काय आला असाल ते सांगा. हम्म. म्हणजे मला नवीन ताईंकडनं मला अपेक्षांचं होजं, ते होजं माझ्या डोक्यावर घेऊन मला प्रवास सुरू करायचा आहे. म्हणजे तुमचं डोकं मला रिकामं करून घ्यायचंय. ओके? लक्षात आलं मला काय सांगायचंय? थोडंसं जेवढं शॉर्ट मध्ये सांगता येईल बोला ताई, स्वाती ताई.
सर मला या कोर्स बद्दल माहिती बचत गटाच्या ग्रुप मधनं मिळाली. हम्म. नाशिकहून बोलते मी. ओके. आणि तुम्ही जे म्हणालात तसं हो, हो, असं बरेच जण म्हणाले कशाला नादी लागते असं वगैरे जे तुम्ही आता म्हणत होता हम्म. तसं ऐकायला मिळालं मला. परंतु माझं असं आहे की एमकॉम पर्यंत शिक्षण झालं आणि मधल्या काळात थोडा ब्रेक झाला माझं. आणि काही ना हम्म. काही नवीन शिकण्याची नेहमी आवड आहे. हम्म. तर मी कोणाकडेही लक्ष न देता एक नॉर्मल स्टुडंट म्हणून मी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, म्हणजे ठीक आहे. माझ्या ठीक आहे डोक्यात स्वातीताई. कोणते कांदे बटाटे भरून मारेल. नाही, 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 मी प्रेमाने माझं असं एक आपलं घरगुती वातावरणात बोललं अगदी की जरा अगदी असं बाकी. अगदी अगदी अगदी. ओप्पो CPH2681 ताई, त्या चष्मा घातलेल्या ताई आहेत. तोंडाला हात लावून बसलेल्या ताई आहेत. त्यांना कदाचित त्यांचा व्हिडिओ कदाचित स्टक आहे. तर कदाचित त्या आत्ता का पुन्हा परत उभा त्यांनी मोबाईल केलेला आहे. ताई जरा लवकर बोलता आलं तर बोला. काय अपेक्षांचं होजं घेऊन आल्यात, काय माहिती घेऊन आल्यात, लवकर सांगा प्लीज. थोडंसं फास्ट. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत बोला ताई लवकर. अ, सर मी ऍक्च्युली नाशिकमध्ये माझी फ्रेंड आहे सारिका ताई. तिने हम्म. तुमच्याकडे कोर्स केलेला हम्म. हम्म. आणि त्या थ्रू मी आलेली ह्या ट्रेनिंग सेंटरला. ऍक्च्युली हम्म. माझे कोचिंग सेंटर आहे, फोनिक हम्म. ट्रेनर पण आहे. मला हम्म. काहीतरी वेगळं शिकायचंय, त्यामुळे ॲबॅकस हा लिडिंग आता क्लासेस झालाय. हम्म. तर हम्म. त्यामुळे मी ह्या क्लासमध्ये जॉईन झाली आणि त्याशिवाय माझ्या मुलाला पण मॅथ्स मध्ये इंटरेस्ट यावा, बस हाच एक पर्पस आहे. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. ओके. अ संदीप देवरेताई, जे नाव समोर दिसतंय मला मी तेच बोलेल. म्हणून उद्यापासून आपलं स्वतःचं नाव ठेवा. ओके. देवरेताई. ओके. ताई थोडंसं स्वतःला अनम्यूट करा आणि काय अपेक्षा घेऊन आल्यात ते बोला जरा. संदीप देवरेताई, थोडंसं फास्ट. ताई तुमचा आवाज पोचत नाही माझ्यापर्यंत, थोडासा जोरात बोला. ठीक आहे, तुमची सिस्टम ओके करा तोपर्यंत मी राजेंद्र सोनार सरांकडे जातो. ताई तुमचं देवरे ताई तुमची सिस्टम चेक करून घ्या. सोनार सर, तुमचा हा, अनम्यूट करा. मूत आणि काढला आता. आणि मला नमस्कार. नमस्कार सर बोला. नमस्कार. तुमच्या एक मॅडम ते विद्यालयाला, माझ्या भावाच्या विद्यालयाला शिकत आहेत, हम्म. म्हणजे हम्म. शिकवत आहेत मुलांना. तर ओके. मी पण वैदिक मॅथ म्हणून कोर्स केला आहे. ओके. तर ते त्यांची फी खूप आहे, 11,000 भरून झाले. भाऊ ओके. म्हणे आता तिकडे नको पैसे भरू, बाकीची फी भरा म्हणे अजून. तर हम्म. मग म्हटलं चला, आता तुमच्या कोर्सचं नाव सांगितलं, हम्म. फाउंडेशन कोर्स आहे म्हणे. म्हटलं हम्म. ठीक आहे, म्हटलं मग तुमचा पूर्ण करूया, बघूया आपण सर काय तुम्ही काय नाही. कुठं असतात? शिकायची आवड आहे. तुम आता मी रिटायर झालोय, पण ओके. तरी शिकण्याची आवड आहे आणि ओ- शिकवण्याची पण आवड आहे. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. ओके. सुनीता गोसावीताई प्लीज. सुनीता गोसावीताई. नमस्कार सर. हा ताई बोला. बोला पुन्हा. हॅलो, आवाज येतोय सर? बोला ताई. येतोय. हा. मी सुनीता बोलते. ऍक्च्युली मी एनजीओ पण चालवते आणि मॅथ्स मध्ये मला फार आवड आहे. हम्म. तर हम्म. ह्या सगळ्या कोर्सच्या माध्यमातून जर मी जे एनजीओच्या माध्यमातून आम्ही जे काही काम करतो, तर हम्म. मुलांनाही काही मदत झाली तर मला त्या उद्देशाने आणि जी मॅथ्स मध्ये आवड आहे त्या उद्देशाने मला हा कोर्स मी जॉईन करण्यासाठी आले इथे कुठून आहेत तुम्ही? नाशिक वरून. नाशिक कुठल्या एनजीओ बरोबर काम करतात? मी स्वतःच फाउंडर प्रेसिडेंट आहे. जीबीएस एनजीओ आहे आमची, गोसावी बहुउद्देशीय संस्था म्हणून. ओके, तर आम्ही ठीक आहे. त्या माध्यमातून आम्ही ज्या मुलांना वडील नाही, आई मूलमजुरी करते, जे मुलं अनाथ आहेत, अशा मुलांच्या आरोग्य शिक्षण पोषण आहारावरती आम्ही काम करतो. ओके, ठीक आहे ना, काही हरकत नाही. अश्विनी जगतापताई, तुमचा मोबाईल व्यवस्थित ठेवा आणि बोला. ओके. अश्विनी ताई. अश्विनी जगतापताई, थोडंसं फास्ट. ओके. अश्विनी जगतापताईंची सेटिंग होते तोपर्यंत देवरे ताई, तुमचा जर माईक ऑन झाला असेल तर बोला. देवरे ताई. ताई तुमचा काहीतरी
स्पीकर आणि तुमचा माईकचा प्रॉब्लेम आहे देवरेताई. तो चेक करा. घरामध्ये घरातल्या घरात कॉल नंतर घ्या झूम मीटिंगचा, आणि एकमेकाला आवाज येतो की नाही त्याचा ट्रायल घ्या आणि मग उद्या बोला. ठीक आहे. त्याच्यानंतर मला दिसत आहेत गीतांजली थोरात ताई. गीतांजली थोरात ताई, गीतांजली ताई तुमचा माईक ऑन करा आणि उद्यापासून मोबाईल आडवा ठेवा. थोडं फास्ट ताई. गीतांजली थोरात ताई. ओके, ठीक आहे. गीतांजली थोरात हॅलो. ताई. हा बोला, बोला ताई. हा सर. बोला बोला. बोला ताई. सर मी नंदाताई. तुमचा पुन्हा परत माईक बंद झाला. अं, ठीक आहे ताई, बोला. ठीक आहे. ओके. ताई तुम्ही तोपर्यंत शिकून घ्या बटन कुठं असतं, काय असतं, कसं ऑन करायचं, कसं ऑफ करायचं शिकून घ्या तोपर्यंत. मानसी कुलकर्णी ताई. मानसी कुलकर्णी ताई. ओके. तोपर्यंत तुमचं काय म्हणजे अपेक्षांचं काय म्हणतात ना, की मला त्या अपेक्षा समजून घेऊ द्या आधी. मानसी अ, कुलकर्णी. मानसी कुलकर्णी ताई. नमस्कार सर. हा ताई बोला. नमस्कार सर. बोला बोला. आपण स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये भेटलो होतो, ओके. तेव्हा आपलं बोलणं झालं. त्याच्या तर मी ऑलरेडी प्रिंटिंग मध्ये आहे, पण ओके. माझ्या मुलाला पण मॅथ्स मध्ये खूप चांगला आहे तो, आणि त्याला याच्यात शिकण्यात आवड आहे. आणि आमच्या कॉलनीमध्ये पण असे वॉचमॅनचे आणि बाकीचे काही काही मुलं आहेत की ज्यांचे मी असं त्यांना शिकवते. तर मग मी विचार केला की त्याच्यामध्ये ऍडिशनल आपण हे शिकू शकतो आणि त्यांना पण शिकवू शकतो, म्हणून आता मला लक्षात आलं मला, जॉईन करायचं. आपण तिकडे भेटलो होतो स्टार्टअपला. ओके. या स्टार्टअप ओके. महाराष्ट्रामध्ये. हो. श्रद्धा आष्टेकर ताई, थोडासा माईक ऑन थोडा फास्ट करा. पहिला दिवस आहे, तुम्हाला थोडंसं बोरिंग वाटू शकतं, पण हा सर्व प्लॅटफॉर्म कशासाठी माहिती का? आपल्या ताईंना मोबाईल कसा ठेवायचा, ऑन कसं करायचं, ऑफ कसं करायचं, आपण हे सर्व कोरोनापासून शिकलो. पण मला टीचर बनायचंय, मला ऑनलाईन क्लासेस घ्यायचे आहेत, पण या बेसिक गोष्टी आहेत आणि आपल्या ताई इम्प्रूव्ह झाल्या पाहिजे. प्रत्येकाला कळलं पाहिजे, म्हणजे उद्यापासून मला कुठलीही सूचना द्यायची गरज राहणार नाही. आणि हे सर्व ट्रायल करताना तुमच्या मोबाईलवर एक मीटिंग क्रिएट करायची. झूम डाउनलोड झालाय. मीटिंग क्रिएट करायची घरातल्या 3 मैत्रिणींना उद्यापासूनच. लगेच मी जे आज तुमच्याशी बोलणार आहे, मी सांगेल थोड्या वेळाने, ते लगेच त्यांना लिंक शेअर करायची आणि त्यांना सांगायचं चला आजपासून झूमवर आपण गप्पा मारूया. मग चल ग, मीटिंग ऑन कर, ऑफ कर, कॅमेरा ऑन कर, माईक ऑफ कर, ऑन कर. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. हे तुम्हाला असं वाटत असेल आज काहीतरी वेळ वाया जात नाहीये. आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीतून लर्निंग होणार आहे. ते मला सांगायचा प्रयत्न आहे. म्हणून कोणाचाही अर्धा तास वाया जाणार नाही. श्रद्धाताई, थोडंसं समजून सांगा तुमच्या काय अपेक्षा आहेत त्या. ओके, बोला. बाकीच्यांनी माईक बंद ठेवा ज्यांचं बोलणं झालं असेल. श्रद्धाताई थोडंसं फास्ट बोला. बोला. हॅलो सर. बोला. श्रद्धाताई, तुम्ही जॉईन कशासाठी झाल्या? तुमचा आवाज मला माझ्यापर्यंत येत नाहीये. सिस्टम अपडेट करा. ज्या ज्या ताईंना मी सांगतोय त्यांनी, हा प्लीज बोला. बोला. हॅलो, आवाज येतोय सर? हा बोला बोला बोला. बोला. सर मी म्हणजे दिवसभर घरीच असते, त्यामुळे काहीतरी काम करावं किंवा आवड होती शिक्षणाची, त्याच्यामुळे जॉईन केलं. माझी 12वी झालेली आहे. ओके, ठीक आहे. काय हरकत नाही. वंडरफुल. चलो नेक्स्ट. चिनेताई, आकांक्षा चिनेताई. चिनेताई, तुम्ही नवीन आहात ना, का जुने आहात तुम्ही? चिनेताई, लवकर माईक ऑन करा. थोडासा फास्ट प्लीज. हॅलो. त्याच गायब झाल्या. हे पण शिकणं आहे. मी माईक ऑन करायला सर मी होतं बोलू का? हा चिने. गीतांजली थोरात. हा बोला ताई, आता बोलून घ्या. आता आता तुमचा परफेक्ट सेटिंग सर मी झाला. नंदाताई तुमच्या ग्रुपमध्ये ऑलरेडी होत्या, त्यांच्या थ्रू मला तुमची माहिती मिळाली. हम्म. आणि मला अबॅकस शिकायचंच होतं कारण माझा मुलगा शिकतोय अबॅकस. तर हम्म. त्याची 0 लेवलची मला म्हणजे
समजून गेली, त्याच्यामुळे मला आवड निर्माण झाली. म्हणून मी विचार केला की मी हे जॉईनच करणार आहे. मग तुमचा नंबर घेतला, मग तुम्हाला मेसेज केला आणि मग ग्रुपला जॉईन झाले. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. सो ठीक आहे, 6960 असा नंबर टाकून पासवर्ड टाकून कोणीतरी ताई जॉईन झाल्या आहेत. ज्या बसलेल्या आहेत ताई, लवकर बोला ताई, तुमचं काय मत? 6960 म्हणून जॉईन झालेले आहेत ताई तुम्ही, थोडंसं लवकर, हां बोला. नमस्कार सर. बोला. मी रसिका पाटील. मी पण शाळेवर शिकवते, पण घरी कोचिंग साधे ट्युशन चालवतात ना, तसे क्लास पण असतात मुलांचे. जे गरीब मुलं आहेत ते आपल्याकडे क्लासला येतात. मग हम्म, त्यांना पण आपण असं काहीतरी नवीन ऍड करून शिकवू शकतो. आणि हम्म, स्वतःलाही आवड आहे गणित शिकायची. हम्म, आणि मी स्वतःला लहानपणी खूप घाबरायची मॅथ्सला. हम्म, पण मग ती भीती माझ्या मुलांमध्ये निर्माण नाही व्हायला पाहिजे, आणि मलाही. हम्म, म्हणून हम्म, मग मी हा क्लास जॉईन केला. ओके. आणि मेन म्हणजे माझे जे मिस्टर आहेत, त्यांच्या हम्म, थ्रू मला या क्लासची माहिती मिळाली. आणि ओके. त्यामुळे मी त्या व्हॉट्सअपला तुमच्या सर त्या काय लिंकला करतात? जॉईन झाली. सर काय करतात? सर काय सर करतात? मॅच्युअल, इथं चाकणला मॅच्युअल इंजिनिअरिंग कंपनी आहे ना. ओके, हम्म. ठीक आहे. राहुल जाधव सर आहेत ना, अनिल जाधव त्यांचे. ओके, हा, तर राहुल ओके, जाधव सर त्यांचे फ्रेंड आहेत, त्यांच्या ओके, थ्रू मला तुमची माहिती मिळाली. ओके ताई, चलेगा. ओके. सो अनिता सोनवणे ताई नवीन आहेत का जुन्या आहेत तुम्ही? अनिता ताई, अनिता ताई, अनिता सोनवणे ताई, बोला लवकर. हा, सर. ओके, ठीक आहे. सो ओके, हा, मला वाटतं माझ्यासमोर ज्या ताई क्लिअर दिसत आहेत, आता थोडंसं मी बोलायला सुरुवात करतो, कारण पुन्हा परत तेच होईल. इकडे लक्ष द्या. थोडंसं 100% आता हालचाल नकोय मला. जेव्हा मी कधी बोलायला सुरुवात करतो तेव्हा माझ्यासमोर पिक्चर क्लिअर दिसला पाहिजे. पाठीचा कणा सरळ दिसला पाहिजे. ओके ना? जे सांगितलं, मोबाईल आडवा दिसला पाहिजे, पाठीचा कणा सरळ असला पाहिजे, तुमची चुडबुड थांबलेली पाहिजे, म्हणजे मला पण बोलायला थोडंसं बरं वाटतं. ओके ना? इकडे लक्ष द्या सर्वजण. बोलू मी आता सर्वजण? तुमचं झालं बोलणं, आता माझं ऐकून घ्या. इकडे लक्ष द्या सर्वजण. अर्चना ताई पाटोळे, ते मोबाईलच्या हालचाल बंद करा. तो आडवा उभा काय असेल ना, थोडासा इकडे लक्ष द्या आता सर्व, प्लीज. ओके, ओके. सो फर्स्ट थिंग, इकडे लक्ष द्या सर्वजण. अ, थोड्याशा वेगवेगळ्या अपेक्षांचं होजं वेगवेगळे जण आपल्या आपल्या डोक्यात घेऊन आलेले असतो आपण. आणि मला माहिती आहे, पण त्यातल्या त्यात पुन्हा परत माहोल एक तयार होतो. म्हणजे एक माहोल तयार होतो आणि तो माहोलमध्ये सर्वजण आपला रंग मिसळायला लागतात. तसा मला दिसतोय तो रंग. काय माहोल आहे तुम्हाला लक्षात येईल, माझं बोलणं झाल्यानंतर. एक माहोल तयार होतो. डोक्यामध्ये एक वेगळे काहीतरी भरलेलं असतं, पण एक माहोल तयार झाला की त्या माहोलमध्ये आपणच आपला तो रंग मिसळायला लागतो आणि तो एक रंग तयार व्हायला लागतो. तो रंग कुठला असेल तुम्हाला लक्षात येईल, पण इकडे लक्ष द्या. पण काय असलं पाहिजे, उद्देश काय असला पाहिजे? एक तर दोन गोष्टी आहेत. मी 15 वर्षापासून हे रगडून रागडून रगडून रागडून रोज शिकतोय. मी सांगितलं थोड्या वेळापूर्वी, माझी भाषा, मी रोज लोखंडाशी खेळणारा माणूस आहे, ऑटोमोबाईलमध्ये मेकॅनिकल क्षेत्रात काम करणारा माणूस आहे. म्हणून साधं साधं आपण पोळी शिकवायची म्हणजे काय, ते लाटणं आणि पोळ पाटणं काय म्हणतात ना, ते तर त्याच्याशी खेळावं लागेल ना. खूप काही मोठं थेरेटिकल त्याच्यावरचे खूप मोठे मोठे पुस्तकं वाचून पोळी बनवणं शिकणार नाहीत आपण. आपल्याला माहिती आहे प्रॅक्टिकल. दोन मम्मीने धपाटे दिल्याशिवाय, दोन पाठीमागे दोन गुद्दे दिल्याशिवाय आपण काही कधी चपाती शिकलेलो नाही कोणी. आपल्याला माहिती आहे सर्वांना, सांगायचा अर्थ. तसं इथं एक भाऊ बहिणीचं नातं असणार आहे. म्हणून मी प्रेमाने जे काय सांगेल ना, ते सर्वजण ऐकून घ्या. तुमचा पण एवढा वेळ काही तुम्ही अशा रिकाम्या नाहीयेत की 9:30 नंतर आता साहेबांचा वेळ बाजूला ठेवून, घराचा परिवाराचा वेगळा ठेवून, आता तुम्ही पुढचे पुन्हा परत मी 15 वर्ष सांगितलं म्हणजे 15 वर्ष तुम्हाला द्यायचा आहे वेळ. बरोबर ना कुलकर्णी ताई? आणि मग बाप रे, या 15 वर्षाच्या एका तासाची किंमत आहे 10 लाख रुपये. इकडे लक्ष द्या. पुढच्या 15 वर्षाच्या एका तासाची किंमत किती आहे? 10 लाख रुपये. आणि 10 लाख रुपये तुम्हाला मी इन्व्हेस्टमेंट करायला लावणार आहे. आणि जेव्हा 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायला लावणार आहे, तेव्हा त्याच्यापासून मला किती भेटतील? रिटर्न पॉलिसी पण असली पाहिजे ना. का फक्त LICची पॉलिसी घेतली आणि रिटर्न काहीच भेटणार नसेल, तर काय आपण समाजसेवा करायला फक्त एजंटला मोठं करण्यासाठी पॉलिसी नाही घेत. आपण हे पण विचारतो की बाबा मला किती भेटेल. म्हणून इथं रिटर्न पॉलिसी पण असली पाहिजे. एक माइंडसेट असला पाहिजे
की मी माझं श्रम, माझा वेळ, माझे पैसे, मी माझी मेहनत, माझं ज्ञान, माझं अंडरस्टँडिंग, माझं श्रमदान मी इथं डोनेशन करणार आहे कोणाला तरी समाजाला. तर समाजाकडनं पण मला काहीतरी मिळालं पाहिजे. आणि मग आपल्याकडनं दोन तीन गोष्टी असतात. म्हणजे काय काय अपेक्षात असतात प्रत्येकाच्या, की मला नाम फेम आणि मला काहीतरी पाहिजे बाबा. मला खूप माझं समाजाने खूप माझं कौतुक केलं पाहिजे. आणि कौतुकाचं भुकेलं कोण असतं, की त्याचे खिसे भरलेले असतात. त्याचे खिसे भरलेले असतात. आणि समाजाने कौतुक केलं पाहिजे म्हणून ते काय करतात, गल्लीत कुठेही शाही भंडारा असला की ते 10-5 हजाराची लईच पावती फाडतात. आणि मग त्या माणसाचं ते कौतुक करतात शाही भंडारावाले. आणि मग त्याला वाटतं आता समाज मला ओळखायला लागला. लक्षात आहे मला काय म्हणायचंय. समाजाचं काम कसं चालतं, आपलं पण डोकं कसं काम करतं. म्हणून एक रंग मिसळला गेला इथं. आणि तो रंग होता की सर्वजण म्हणतात मला समाजसेवा करायची, मला हे करायचं, मला डोंबल्याचं हे करायचं, ते करायचं. हे खूळ घेऊन आलं असेल ना, उद्यापासून काहीच करू नका, क्लास जॉईन करू नका. स्वार्थ असला पाहिजे पहिले. पेन होणारे इथं शिकताना. तुम्हाला पैशांचा चटका लागणार आहे, काय फुकट नाही शिकणार आहेत तुम्ही. काहीतरी डोनेशन करावं लागणार आहे, काहीतरी मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही जर 1,000 रुपये तुम्ही खर्च करणार असाल आयुष्यातले, तर त्या 1,000चे 10 लाख बनवण्याची तुमच्याकडे इच्छाशक्ती असली पाहिजे. पहिले मी क्लिअर करतो तुम्हाला. जर 1,000 मी खर्च करणार आहे उद्या, तर त्या 1,000चे मला किती बनवायचे, 10 लाख मी बनवले पाहिजे. जर ही इच्छाशक्ती असेल तर उद्यापासून क्लास जॉईन करायचा. माइंड सेट करा पहिले. समाजाला आहे ना सर्व द्यायचंय आपल्याला. पण पहिले काय भरलेला पाहिजे, स्वतःचा खिसा भरलेला पाहिजे. आणि जेव्हा खिसा भरलेला असेल ना, मग कुठेही शाही दर्शनाला जरी गेलो ना, तरी गुपचूप खिशातून किती दान केलं जातं हे तुम्हाला पण कळत नाही, शेजारच्याला पण कळत नाही. हे तुम्हाला पण आणि मला पण माहिती आहे. म्हणून पहिले स्वतः समृद्ध असलो पाहिजे आपण. आणि मग समृद्ध होण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत प्रत्येकाचे. मी काय सांगितलं, ज्ञानाने पण समृद्ध होऊ शकतात. खूप ज्ञानाने समृद्ध झाले तर ज्ञानदान करू शकतात. पैशाने समृद्ध झालात तर उद्या आज जी तुम्हाला ओळखत नाही ननंदबाई आणि जाऊबाई, उद्या ती सुद्धा म्हणेल बाई, अगं तू आता 1 लाख रुपये कमवायला लागली, ये ग माझ्या घरी पुढच्या वेळेस दिवाळीला. स्वतःची कार घेतली तुम्ही, 1 लाख रुपये कमवायला लागलात, तर ती तुम्हाला वर्षातून 4 वेळा बोलवेल. दिवाळीलाच नको येऊ, आखाजीला पण येईन, भाऊबीजेला पण येईन, पुन्हा परत रक्षाबंधनला पण आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. एक थोडंसं बी प्रॅक्टिकल बोलतोय. म्हणून पहिले डोक्यात क्लिअर करा की मला 1 लाख रुपये स्वतःच्या हिमतीवर कमवायचे आहेत. लक्षात आले मला काय म्हणायचंय. आणि 1 लाख रुपये कमवायचे असतील, त्यासाठी मार्केटमध्ये रिसर्च केला पाहिजे. मार्केटमध्ये जाऊन दोन गोष्टी, दोन दुकानांवर गेलं पाहिजे. कुठं चहा किती रुपयाला विकले जाते, ही चहाची टपरी टाकायला याला किती पैसे लागले, याचा रिसर्च केला पाहिजे. आणि हा रिसर्च केल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं की जर मला याच्यापेक्षा कमी भांडवल टाकायचं असेल तर मला मेहनत किती करावी लागेल, म्हणजेच मला माझं स्किल किती इम्प्रूव्ह करावं लागेल. हा सर्व लर्निंग पार्ट मी तुम्हाला सांगतोय. बट थोडासा प्रॅक्टिकल, थोडासा बिझनेस माइंड सांगतोय, थोडासा प्रोफेशनल टच पण आणतोय. पहिले क्लिअर करतो. सोनार सर जरी रिटायर झाले असतील, पण स्वार्थ असला पाहिजे. ठीक आहे, शिक्षणाची भूक आहे, ती असलीच पाहिजे. पण त्याच्याबरोबर जिथं पैसा आहे, जिथं पैसा आहे तिथं पैसा कमवा. जिथं गरज आहे तिथं डोनेशन करा. हा समाजाचा रीतिरिवाज आहे. परत क्लिअर करतो तुम्हाला मी. माझा खिसा भरलेला आहे, मला 1 लाख रुपये माझ्या कंपनीकडनं पगार मिळतो. आणि मग रिकाम्या वेळेस असं संध्याकाळी वेळ भेटला, कुठेतरी नको तिथं बसण्यापेक्षा असं तुमच्या ताई लोकांसमोर बसतो आणि असं बडबड बडबड करण्याचा माझा छंद झालेला आहे. पण माझा पहिले खिसा भरलेला आहे, माझं पोट पाणी माझं माझ्या नोकरीवर चालतं. स्पष्ट सांगतो. आणि म्हणून हे मला शहाणपण सुचलं गेल्या 15 वर्षामधून. कारण मला एक कुठेतरी माझ्या परिवारासाठी एक फिक्स ऍसेट आहे माझा, की त्या ऍसेटवर माझं परिवार चालतंय. आणि मग नंतरचा हा उद्योग माझा आहे. परत एकदा क्लिअर करतो. आणि म्हणून जर तुमच्या डोक्यात काही खूड असेल की मला उद्यापासून हरिनाम जपायचा आहे, त्या भानगडीत पडू नका. हे बघा इकडे लक्ष द्या, स्वतःला समृद्ध करायचंय, नॉलेजने समृद्ध करायचंय, पैशांनी समृद्ध करायचंय. आणि मग तुम्हाला वाटलं तर नातेवाईकांमध्ये दानधर्म करा, समाजाला करा, देशाला करा, गरिबांना करा. जिथं जिथं करता येईल तिथं तिथं काय
त्यांना समृद्ध करा. पण पहिले स्वतःला समृद्ध करा. आणि स्वतःला समृद्ध करताना पेन होणार. पेन म्हणजे कसला? वेळ द्यावा लागेल, श्रम करावा लागेल, पैसा द्यावा लागेल, थोडंसं करावं लागेल. थोडंसं मला समजून घ्यायचं होतं की तुम्ही काय काय ओझं घेऊन आलेलेत, म्हणून हे सर्व बोलणं होतं माझं. पण नो प्रॉब्लेम. मी पुन्हा परत एकदा सांगतो. माझ्याकडे एक प्रेझेंटेशन तयार आहे. ते प्रेझेंटेशन 10 मिनिटाचं आहे. आता आपला एक 40 मिनिटानंतर पुन्हा परत आता क्लास थांबणार, आपला ऑटोमॅटिक थांबेल. पुन्हा परत सर्वांनी जॉईन व्हायचं. आणि मग खऱ्या अर्थाने तुम्ही ज्या संस्थेबरोबर जुळणार आहे, जो काही तुम्हाला समोर एक कार्टून दिसतोय, तो कार्टून बडबड बडबड पुढच्या 15 वर्ष 20 वर्ष तुमच्या समोर, माझं आयुष्य मोठं आहे, पुन्हा परत सांगतो, सेट केलंय, सेट करून ठेवलंय की किती वर्ष जगायचंय म्हणून बडबड सांगतोय. जर तुम्हाला एवढं वर्ष शिकायचंय, तर मग त्याच्याबद्दल थोडी माहिती समजून घ्या, पार्श्वभूमी समजून घ्या. का असं असं वाटायला नको की आजकाल मार्केटमध्ये चालता बोलता सर्व काही फरशी काम होत असतात. खूप सारे होत असतात. म्हणजे आजकाल ते असे पण फोन येतात सीमाताई, अ, मला पण फोन येतात, अहो तुमच्या मॅडमांनी अर्जंट 5,000 सांगितलेले आहेत, ते 5,000 मी तुम्हाला ट्रान्सफर करतो. मग त्याला सांगतो 5,000 नको करू बाबा, 5 लाख असते तर 5 लाख पाठव. असे सुद्धा फोन येतात आजकाल मार्केटमध्ये. परत क्लिअर करतो. म्हणजे आजकाल चालता बोलता फसवेगिरी आहे. पण खऱ्या अर्थाने हा परिवार कुठला आहे, ब्रेन ट्रेन एज्युकेशन काय आहे, तुमच्या समोर बसलेलं कार्टून नेमकं काय आहे, ते सर्व समजून घेण्यासाठी आपण एक 10 मिनिटाचं प्रेझेंटेशन बघणार आहोत. पण पहिले परत क्लिअर करतो, हे सर्व करताना एक माइंडसेट क्लिअर करा की मला आर्थिक सुबत्तेकडे जायचंय. जेव्हा तुमची प्रगती होईल, तेव्हा बरोबर परिवाराची होईल. परिवाराची झाली तर निश्चित मला माहिती समाजाची होईल. आणि समाजाची झाली तर निश्चित मला माहिती की राष्ट्राची होईल. त्यात काही वावगं नाहीये. आणि हे करत असताना जेव्हा अ, आपण जो काही वारसा जपणार आहोत, आपल्या संस्थेचा काय वारसा आहे, आपली संस्थेची काय स्टाईल आहे, ती ऑटोमॅटिक तुमच्या हातात येणार आहे. तुम्ही ऑटोमॅटिक सर्व समाजसेवा करणार आहे. पण पहिले त्याच्यासाठी माइंडसेट करा की मला 1 लाख रुपये, हा जर तुमचं ऑलरेडी उत्पन्न असेल 1 लाख रुपये, तर त्याने मला सांगा, हो माझा आहे, मी उद्यापासूनच समाजसेवेला लागणार आहे. काही काळजी नका करू तुम्ही. ऑलरेडी इथं असा प्लॅटफॉर्म असणार आहे की तुम्ही ऑलरेडी 1,000 विद्यार्थ्यांना मोफत बी शिकवलं तरी काय संस्था तुम्हाला विचारणार नाहीये. तुम्हाला काय मिनिमम कॉस्ट मध्ये काय करता येईल ते सर्व करता येणार आहे. काय काळजी नका करू. पण त्याच्या आधी अजून पुन्हा परत सांगतो, माझं प्रेझेंटेशन सुरू होण्याच्या आधी, कुठेतरी तुमच्या शेजारी पाजारी, गल्लीत, गावात, तालुक्याला, जिल्ह्याला, नातेवाईकांमध्ये तुमच्या मुलाचा टीचर कोणी असेल, ब्रेन ट्रेनचं सोडून, त्याला जाऊन विचारा की बाबा रे, मग कसं विचारायचं असं ते पण सांगतो, की लगेच जाऊन विचारा की माझ्याकडे दिवाळीला 2 भाच्या आलेले आहेत, किंवा ते दिवाळीनंतर माझ्याकडे एक भाची आली, तिला अबॅकस क्लास लावायचा आहे, तर किती घेतात तुम्ही? मग तुम्हाला अंदाज येईल की मी ज्या परिसरात राहते, माझ्या घराच्या शेजारी, माझ्या गल्लीत, माझ्या गावात, माझ्या नगरात किती फीस घेतली जाते, एक अंदाज येईल. हळूचकन सांगा, अहो मला जर तुमच्यासारखं टीचर बनायचं असेल तर मी करू शकते का? ब्रेन ट्रेनचं सोडून बोललो फक्त. ब्रेन ट्रेनच्या ताई बिचारा तुम्हाला खरंच सांगतील. आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल मग हे सर्व असंच आहे, काही नाही, कोणीही शिकू शकतं. पण प्रोफेशनल लोकांकडे जा आणि मग त्यांना सांगा की ताई तुमच्यासारखं मला सेंटर सुरू करायचंय. मग ते पहिले ताई काय सांगते, ती ताई किती आडेवेडे घेते, ती ताई किती अ, जोर लावून सर्व गोष्टी सांगते, हे सर्व समजून घ्या. याची व्हॅल्यू कळेल तुम्हाला. नेमकं व्हॅल्यू काय मार्केटमध्ये, लोकांनी किती इन्व्हेस्टमेंट केली ही कळेल, लोक किती फीज घेतात हे कळेल. आणि मग लक्षात येईल की माझ्या लेकराला मग किती लेवल असतात हे कळेल. जर माझ्या घरच्या लेकराला मला शिकवायचं असेल, 5 6 7 8 लेवल ज्या असतील, आणि मग लक्षात येईल की माझ्या लेकराला शिकवायचं असेल तर त्याला किती पैसे लागू शकतात. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की मी शिकलेल, मी अजून माझ्या घरच्या 10 लेकरांना शिकवेल, म्हणजे घरच्यांना, म्हणजे नातेवाईकातल्या, किंवा तुमच्या गल्लीबोळातल्या, किंवा तुमच्या परिसरातल्या, किंवा तुमच्या जे कोणी डाऊन अर्थ जे तुम्ही काय म्हणतायत, तुमची जी काही ओळख परिचय असेल, तिथून तुम्हाला जर मग लक्षात येईल. आणि मग व्हॅल्यू करायची की जर मी 1,000 विद्यार्थ्यांना शिकवले तर मी कोणाचे किती पैसे वाचवले, म्हणजे इट इज अ इन्कम फॉर यू. जर तुम्हाला वाटलं ना मला पैशांची गरजच नाही, मी ऑलरेडी सेटल आहे, 1 लाख रुपये मी दर महिन्याला कमवते, तर यू कॅन स्टार्ट द कॅल्क्युलेशन. पहिले कॅल्क्युलेशन मांडा की जर 1,000 विद्यार्थ्यांना शिकवले तर मी किती पैसे जनरेट करते, किती वाचवते, कोणाचे, समाजाचे किंवा नातेवाईकांचे, समाजाचे किंवा माझे स्वतःचे जे काय असेल ते. पण फर्स्ट इज द प्लान. प्लान असला पाहिजे.
ओके, क्लिअर? हा एक पहिले माइंडसेट जे काय असेल ते क्लिअर करण्यासाठी, मला तुम्ही कुठून काय समजून कशा आलायत मला काही माहित नाही. मी कोणाही बद्दल फक्त एवढं विचारलं होतं, तुमचं लोकेशन, तुमचं नाव आणि तुमचं एज्युकेशन काय झालंय मला समजावं याच्यासाठी. सो पुन्हा परत एकदा सांगतो की आतापर्यंत 335 ताईंनी ब्रेन ट्रेन बरोबर अबॅकस टीचर ट्रेनिंग घेतले. सांगताना खूप सारा आनंद होईल, कारण त्या ताईंनी, अशा पण ताई आहेत की त्या 2, 4, 5 हजार रुपये दर महिन्याला आपापल्या परीने, त्यांची जी काही हालचाल असेल, त्यांची जी काही मुवमेंट असेल त्यांच्या नगरामध्ये, त्यांच्या गावामध्ये, 2, 4 हजारापासून तर 80, 90, 1 लाख पर्यंत रेव्हेन्यू जनरेट करणाऱ्या पण ताई या फॅमिलीत आहेत. मी त्यांना कधी विचारलेलं नाहीये. पण त्यांच्याकडे जर 300 मुलं असतील, मग त्यांचे 300 मुलांचं पण कॅल्क्युलेशन सांगेल मी तुम्हाला. 300